मग जसं आपण ठरवलं होतं की दशावतार सुरू झाले तर 5 अवतारांचं आपण डिस्कस केलं, मग पुढचं पण सांगूनच टाकते. पुढचा म्हणजे पुढचा अवतार 6वा अवतार म्हणजे परशुराम. परशुराम हा खरं म्हणजे हे ऋषी आहे, ऋषी कुळात जन्माला आलेला आहे तेव्हा तो राम आपला विष्णू. तर तो त्यांचे वडील जमदग्नी. जमदग्नी हे अत्यंत कोपिष्ठ असतात. त्यांची बायको रेणुका तर ती अतिशय पतिव्रता असते ती. पण मग ते आता स्टोरी ती थोडीशी सांगू का परशुरामांची? थोडस ते मग तेव्हा मग ते परशुराम एकदा बाहेर गेलेले असताना, आता परशुराम हे ऋषी असूनही क्षत्रिय वृत्ती असते त्यांची. हा ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. ते वडील तिला हे देतात शाप, रेणुकाचा हत्या करतो वगैरे ते सगळ्यांना माहिती येते. पण ते मातृहत्या त्याला लागत नाही वगैरे सगळं. पण परशुराम हे ऋषिकुळात जन्माला येऊन त्यांची वृत्ती क्षत्रिय का? तर परशुरामाची आजी म्हणजे रेणुका मातेची आई ही आणि रेणुका दोघींनी एकदा होम करत असतात ऋषी. तेव्हा त्यांना जाऊन आम्हाला पुत्र पाहिजे म्हणतात. मग पुत्र पाहिजे म्हटल्यानंतर ही विचारते, रेणुका म्हणते की मला अतिशय ब्राह्मण वृत्तीचा ब्रह्मर्षी होणार, ज्याला ब्रह्मर्षी होईल जो असा पुत्र पाहिजे. आणि मग ती तिची आई मागते की मला असा मुलगा पाहिजे की जो सगळं क्षत्रियामध्ये तो श्रेष्ठ होईल, सर्व क्षत्रियांमध्ये. तर ते बरं म्हणतात ते. आणि मग ते दोघी नाही एक एक फळ देतात, तुम्ही हे असं खा म्हणून. आणि मी ते होतं काय की ते दोघी एके ठिकाणी ठेवलेले असतात. ते खाताना काय होतं, हिचं तिला आणि तिचं हिला जातं. त्यामुळे काय होतं की हिच्या पोटी, रेणुकाच्या पोटी जमदग्नी हे आपलं परशुराम जन्माला येतात आणि तिच्या आईच्या पोटी विश्वामित्र जन्माला येतात. त्यामुळे विश्वामित्र हे क्षत्रिय कुलात जन्माला येऊन सुद्धा महर्षी होतात, ब्रह्मर्षी होतात नंतर. आणि हे परशुराम क्षत्रिय वृत्तीचे होतात. हा असे होतात क्षत्रिय. आणि ते 21 वेळा त्यांनी क्षत्रिय पृथ्वी क्षत्रिय निश्चय केले. म्हणजे 21 वेळा त्यांनी ते असे जे क्षत्रिय दृष्ट क्षत्रियांचा संहार केला ते. आणि मग ते करतात. केल्यानंतर मग तो परशुराम हे तसं परशुरामांचा अवतार संपलेला असं कुठेही स्टोरी नाही. असं म्हणतात की परशुराम हा चिरंजीव आहे. चिरंजीवी आहे म्हणजे आपण जे चिरंजीवी म्हणतो ना, सप्त चिरंजीवी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये परशुराम येतात. हा आपण म्हणतो ना हनुम भीम पद्म, ते आपण हनुम भीम ते सगळं म्हणतो ना, त्याच्यामध्ये हे परशुराम येतात. सप्त चिरंजीवी मध्ये अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान सुवीक्षणा, त्याच्यामध्ये परशुराम येतात. तर ते परशुराम आहेत. आणि कोकणामध्ये त्यांचं जास्ती आहे. परशुरामाची मंदिरं वगैरे अशी फार ठिकाणी नाही आहेत, पण कोकणामध्ये बघायला मिळतात परशुराम. एका घाटाला पण परशुराम घाट नाव आहे तिथे. आणि परशुरामाची पूजा तिथे कोकणामध्ये करतात लोक, परशुरामाला पुजतात हे करतात. इतर ठिकाणी फार हे नाही त्यांचं. आणि तेवढं त्यांनी तेवढंच. आणि त्यांनी मेन काय केलं म्हणजे सहस्रार्जुनाचा हे केला, वध केला. म्हणजे सहस्रार्जुन हा जो आहे तो, त्याला सहस्र भाऊ असतात. त्यामुळे तो सहस्र भाऊनी युद्ध करत असतो. त्यामुळे तो खूप प्रबल झालेला असतो. त्याचं हरण त्याच्यासाठी त्याचं हनन करून त्याचं सगळ्या ह्याला क्षत्रिय बाकी ऋषी कुळाला वाचवतात. सगळ्या ऋषी नायना त्यांना सगळ्यांकडे आणि तेवढंच ते भयंकर तापट असतात. परशुराम हा फार तापट असतात ते. असा तो अवतार आहे. हा अवतार झाल्यानंतर मग त्याच्या पुढचा अवतार म्हणजे राम. त्याच्या उलटा आहे. ती अतिशय शांत, सात्विक आणखीन आज्ञाधारक असा पुत्र होतो तो दशरथाचा. ते रामाची गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे की बाबा दशरथाला 4 पुत्र होते, त्याच्यात हा एक राम होतो. राम आणि कैकेयीच्या वरामुळे तो 14 वर्ष वनवासाला जातो. वनवासाला जातो त्याचं असं आहे की वनवासाला तो जातो, तो आईची इच्छा आणि आईला वडिलांनी दिलेलं वचन असतं ते मोडू नये. वडील वचनभंग होऊ नये, वडिलांचं वचन भ्रष्ट होऊ नयेत वडील, म्हणून तो ते हे 14 वर्ष वनवास स्वीकारतो. आणि त्यात दुसरं हे एक असतं की राम जन्माला आला तर प्रत्येक अवतारामध्ये तो दुष्टांचा हनन करण्यासाठीच आलेला आहे. तर मग इथे का आला, तर तो 14 वर्ष इथे राजवाड्यात तिथे बसून तो काय करणार, राजवाड्यात जन्म घेतो पण ते बसून, म्हणून तो वनवासात मिळतो.
वनवासात निघताना जाताना वाटेत जेवढे म्हणून असे हे भेटतात, भक्त भेटतात, तर शबरीसारखे भक्त भेटतात, त्यांचा उद्धारही करतो. आणि जे मरीचे वगैरे असे सगळे राक्षस जे भेटतात त्यांचं सगळ्यांचं हनन पण करतो. असं करत करत राम हा कुंभण करतो भाई, म्हणजे ते जे विजय जे जन्माला आलेले असतात ते त्यांचा उद्धार करण्यासाठी म्हणा अथवा त्यांना मुक्ती देण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला आहे हा. म्हणजे असं सगळं रचित करण्यात आलं हा. ते. त्याच्या मागे हेतू काय होता? हेतू हा होता की 14 वर्ष वनवासात जायचा हेतू. आणि लोकांना आता सांगून द्यायचं केवढा मोठा राजपुत्र होता. ती तर सीता तर एवढी मोठी राजकन्या, एवढी सुकुमार, तेवढ्याच 15-16 वर्षाची मुलगी, ते त्याच्या मागोमाग काट्या कुट्यात काही मिळेल ते फळावर खात ते गेले, तशी राहिली. म्हणजे असं मागे याचा एवढा मोठा हेतू होता हेतू त्यांचा होता करायचा. त्यांचा की हे. आणि मग मग ते रावणाला कसं मारायचं कसं त्याला, म्हणून सीतेचं हरण. सीता हरण त्याच्यासाठी आहे. ऍक्च्युली सीतेचं म्हणजे स्वतः जी लक्ष्मी आहे सीता, तिचं हरण होतच नाही. ज्या वेळेला आता त्या दोघांच्या लक्षात येतं की आता तो दिवस जवळ आलेला आहे, तेव्हा मग ती अग्नीला हे करतात, आवाहन करतात. राम अग्नीला आवाहन करतो. केल्यानंतर अग्नी येतो आणि मग तो सांगतो की मी सांगेपर्यंत हिचं रक्षण करायचं. आणि मग ती आपली छाया ठेवते तिथे. सीता आपली छाया तिथे ठेवून ती अग्नी बरोबर निघून जाते. म्हणून मग तेव्हा जेव्हा सगळेजण असं म्हणतात की सीतेकडून तिथे आणल्यानंतर तिने पावित्र्य हे करायला पाहिजे, सिद्ध करायला पाहिजे, तेव्हा मग तो राम म्हणतो की अग्नी प्रवेश कर. अग्नी म्हणून ती अग्नी प्रवेश करते. का तर अग्नीला दिलेलं सीता आणायची कशी परत, मूळ सीता परत यायला. तेव्हा मग 2 सीता येतात त्याच्यातून, एक ती छाया आणि ती. मग तेव्हा ती म्हणते की मग तो म्हणतो की आता त्याचे पंचायत होते. ती म्हणते तुला काय पाहिजे माग, म्हणतो ती सीता. म्हटलं ती म्हणते माझं लग्न करायचं आहे. तो म्हणतो नाही, ह्या जन्मामध्ये मी अवतारामध्ये एक पत्नी आहे, तेव्हा मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मग ती म्हणते मग आता मी तुझी बायको म्हणून तिथे वर्षभर राहिले, मग मी तू दुसऱ्याची कशी बायको होणार. म्हणताना मग तो सांगतो की मी पुढे नंतर कलियुगाच्या सुरुवातीला, द्वापर युग संपता कलियुगाच्या सुरुवातीला मी तिथे पृथ्वीवर येऊन बालाजीचं, व्यंकटेशाचं रूप घेणार आहे. तेव्हा तू ते आकाश राजाची मुलगी होऊन ये पद्मावती म्हणून, तेव्हा मी तुझ्याशी लग्न करेन. म्हणून मग तेव्हा तो येतो. मग ते तिथे पृथ्वीवर येतो. बालाजी ते गोष्ट वेगळी आहे, ती आपण एकदा विस्तार नंतर सांगतो एका दिवशी. आणि मग तिथे लग्न करतो आणि मग तिच्यावर तिचं म्हणजे तिला दिलेलं वचन पूर्ण करतो राम. कारण तो वचन हे असतं ना, एक वचन, तिथे वचन पूर्ण करतो विष्णू. आणि मग ते करतो आणि मग सीतेला घेऊन येतात. आणि मग नंतर हे आता कसं आहे, काही जण म्हणतात की मूळ रामायणामध्ये हे उत्तरकांड नाहीच आहे. म्हणजे असं इतकंच दाखवलंय की तो जिंकून येतो, रावणाला हे करून विभीषणाला तिथे लंका देऊन, राज्य देऊन इकडे येतो आणि अयोध्येमध्ये तो 1000 वर्ष सीतेबरोबर शांतपणे राज्य करून त्याने अवतार संपवला. असं त्याने अवतार कसा संपवला. आणि काही याच्यात मग ते उत्तरकांड आहे. मग तिला तो आपलं हे ठेवण्यासाठी प्रजेवर प्रेम दाखवण्यासाठी तो सीतेचा त्याग करतो. तिथे मुलं होतात वगैरे वगैरे, ते सगळ्या स्टोऱ्या सगळ्यांना माहिती आहेत. आणि मग तो एक काय आहे की राम हा जरी आयुष्यभर त्यांनी कुठेही आपल्या देवत्व दाखवलं नाहीये. तो सामान्य मनुष्यासारखाच त्यांनी जीवन काढलंय. पण जेव्हा तो अवतार संपवतो तेव्हा तो शरयू नदीमध्ये सगळ्यांना बोलवतो, चला कोणाला जायचंय त्यांनी, मी वैकुंठाला चाललोय परत, चला म्हणतो. तेव्हा तो शरयू नदीमध्ये असा जातो मुक्त, आणि त्याच्याबरोबर जी लोक जातात ती सगळी मुक्त होतात. असं अशी त्याची कथा आहे. आणि मग नंतर तो अवतार संपल्यानंतर मग परत रामराज्य असतं, रामराज्य जातं, परत थोडं गडबड सुरू होते. मग द्वापर युग कसं आहे, रामराज्याचा थोडाफार प्रभाव आणि पुढे येणाऱ्या कलियुगाचा थोडा प्रभाव, असं मिक्स आहे दोन्ही. म्हणजे आता बघ, आता आपण हे महाभारतात महाभारत बघतो किंवा ते सगळं ती हिस्ट्री ती वाचली, महाभारत वाचलं तर त्याच्यात जे जे घडलंय ते आता सगळं तर घडतंय सध्या आता आपल्या देशामध्ये, जगामध्ये तेच घडतंय आता.
आणखीन जास्त ह्यानी घडते, तीव्रतेने घडते. पण तसंच घडतंय. तसं तर मग तेव्हा मग परत मग कंस आणखीन शिशुपाल असे जन्माला पुढचा अवतार येतात. म्हणजे कृष्णाचा अवतार. कृष्णाचा अवतार होता. आता कृष्णाचा अवतार तो घेतो कशाला, तर ते दोघं जय विजय दोघंही शिशुपाल आणखीन कंस म्हणून जन्माला येतात. हा कंस म्हणजे याचा मामाच. आणखीन शिशुपाल म्हणजे त्याच्या आत्याचा मुलगा, कोणाचा, कृष्णाच्या. आणि त्या शिशुपालाला जन्मताच 6 हात पाय असतात. हात पाय जास्ती असतात हात पाय. मग ते तिला फार त्याचं हे होतं की असं काम एवढं सगळं व्रत वगैरे करून हे करून जन्म असं मूल काय जन्माला विद्रूप असं. तेव्हा एक ऋषी येतात, ऋषींच्याकडे जाते ती. तेव्हा ते सांगतात की त्याचं हे जाईल, हे सगळं जे एक्स्ट्रा जे त्याचे हातपाय ते गळून पडतील. जो तुझे येणारे तुझे लोक तू त्यांना दाखवशील की नाही, मूल मांडीवर ठेव म्हणते ते प्रत्येकाच्या. ज्याच्या मांडीवर ठेवल्यानंतर ते सगळे हातपाय गळून जातील, तो गळून जातील. एक कोणी असा महापुरुषही त्याच्या ठेवलोस की ते हातपाय गळतील. पण त्याच्यात एक गोम आहे काय, तर त्याच्यात हातीन त्याचं मरण आहे. ज्याच्या मांडीवर ठेवल्यानंतर ते हातपाय गळतील, त्याच्यात हसते त्याचं मरण आहे. म्हणताना मग ती प्रत्येक जण कोणी आलं की मूल मांडीवर ठेवत असते. म्हणजे कृष्ण एकदा जात आपल्या आत्याला भेटा, मग ती कृष्ण आलाय मोठा माणूस म्हणून मग ती मांडीवर ठेवते. ठेवल्याबरोबर ते हातपाय त्याचे एक्स्ट्रा जे असतात ते गळून पडतात. पडल्याबरोबर तिच्या एकदम धडकतं तिला की म्हणजे माझ्या मुलाचा मृत्यू ह्याच्याच आहे. मग तो म्हणतो त्याला काही इलाज नाही म्हणतो तो. मग आता काय करायचं, तर ती तेव्हा त्याला वर मागते. ती म्हणते की मग तू एक काम करतो, मी तुझी एवढी भक्ती करते, एवढं हे करते, तर तू मला एक वर दे की ह्याचे 100 गुन्हे माफ कर म्हणते ती. मग तिला असं वाटतं की हे 100 गुन्हे होईपर्यंत पुष्कळ वर्ष जगेल, हे करेल, माझा मूल मोठं होईल सगळं. म्हणून मग त्याला शिशुपालाला तो तथास्तु म्हणतो कृष्ण, आणि ते 100 गुन्हे माफ करतो त्याचे. तेव्हा मग ह्याच्यात दाखवले बघा. आता ते बाकीचं सगळं मी सांगत नाही, बाकीचं सगळं महाभारत सगळ्यांना माहिती आहे. आपण मागे पण एकदा आपल्या ह्याच्यात पण अख्खं महाभारत डिस्कस केलेलं आहे सगळं. तर तेव्हा मग तो जेव्हा हे हे करतात, राजावर बसण्यासाठी राष्ट्र यज्ञ करतो हा धृतराष्ट्र युधिष्ठिर, तेव्हा मग हे मान कोणाला द्यायचा यज्ञामध्ये, मुख्य मान कोणाला द्यायचा, तर ते कृष्णाला दिला मोठा. तेव्हा ते शिशुपालाला आवडत नाही. आणि मग तो त्याला खूप हे करतो, आरडाओरडा करतो, खूप त्याला हे करायला शिवाय देत. मग सगळेजण त्याला हे समजावत असतो. तेव्हा कृष्ण मोजत असतो 95, 96, 97 असं. तेवढी त्याचे गुन्हे त्याला माफ करत असतो. आणि 100 म्हटल्याबरोबर तो अवतार धारण करतो, सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद करतो आणि त्याचा मृत्यू होतो. आणि कंसाला कसं मारलंय सगळ्यांना माहितीच आहे. ते परत मी सांगत नाही, कारण परत लोकांना पण होईल. कथा झाली पुष्कळ वेळा, आणि पुष्कळ वेळा सगळ्यांनी गोष्टी लहानपणापासून छोट्या रूपात ह्याच्यात ऐकलेला. तसं होऊन असं होऊन मग तेव्हा मग शेवटी मग कृष्णाने अवतार कसा संपवला, तर सगळं महाभारत युद्ध होतं, सगळं होतं. मग पांडव पण ठेवतात, पांडव पण थकतात, सगळे होतात. मग शेवटी तो यादव खूप हे होतात, माजतात, म्हणजे अतिशय उद्धट होतात सगळे यादव. त्यांना आपल्याला कृष्णाचं एवढं मोठं प्रोटेक्शन आहे म्हटल्यावर त्यांना कशाचीच भीती राहते. मग ते म्हणताना मग एकदा भृगुमुनी तिथे बसलेले असताना एक बाई सती चाललेली असते. तर ती चाललेली असताना मग ती नमस्कार करते मोठे ऋषी म्हणून. तर तिला ते सौभाग्यवती भाऊ म्हणतात. ती म्हणते की मी सती चालली आहे. म्हणताना मग ते त्याला जिवंत करतात. आणि तुला पुत्रवती भाऊ म्हणतात. पुत्रवती भाऊ म्हटल्यानंतर ती म्हणते सती चालली आहे मी म्हणतात. मग ते तिला जिवंत करतात. मग तिला मूल होतं. म्हटल्यानंतर हे सगळे जे यादव असतात ह्याला फार हे असतं ना, म्हणतात हा ऋषीची गंमत करूया आपण म्हणून. तर सोमच मला वाटतं त्याचं नाव, त्याला त्याच्या पोटात एक ओंडका बांधतात लाकडाचा, आणि वरनं त्याला साडी पिढी दिसून बाईसारखं, गरवार बाईसारखं घेऊन जातात. आणि म्हणतात की ऋषी महाराज याला काय होईल सांगा, मुलगा मुलगी. मग ते म्हणतात त्याला मुलगा मुलगी सोडा, पण त्याला जे होईल, त्याच्या पोटावर जे आहे पोटात, त्याच्यापासून तुमचा मृत्यू होईल सगळ्या, शाप देतात.
त्याला कळतं ना, मग त्याला मग ते घाबरतात सगळे. मग ते काय करायचं, मग तो ओळगा सगळा उगाळतात. उगाळून त्याचं मग त्याच्यात उगाळण्याचं फेकून दिला समुद्रामध्ये की ते मिसळून जाईल, मग काय आपल्याला प्रॉब्लेम नाही. पण मग ते काय होतं, ते जे तो समुद्र कसं आहे, समुद्रात काही तुमचं घेत नाही, तो सगळं तुमचं तुमच्या तोंडात फेकतो. तसं ते सगळं बाहेर फेकलं जातं आणि तिथे गवत उगवतं. ते गवत इतकं शार्प असतं, अतिशय तलवारीसारखी त्याला धार असते त्या गवताला. आणि मग नंतर मग शेवटी मग हे सगळे हे होतात, सगळे चैनी बाजी होतात. मग ते सगळेजण खूप पितात एक दिवस, खूप सगळेजण नशा करतात, हे करतात. त्या नशेमध्ये एकमेकांशी भांडायला लागतात. भांडताना ते गवत उपटून उपटून सगळे एकमेकांना मारतात आणि सगळे यादव यादव कुळ सगळं संपून जातं. कारण कृष्ण का संपवतो, तर ते माझ्या ह्याच्यामुळे ते चांगली वृत्ती व्हायची, वृत्ती खराब झाली त्यांची, अशी घरा पृथ्वीवर नको माणसं, म्हणून तो कृष्ण सगळे यादवांना असं करून यादव सगळं कुळ संपवून टाकतो. संपवतो. त्याच्यामध्ये एकच कोणीतरी, मला वाटतं एक कोणीतरी राहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांचा ते वंश वाढतो तो. तर ते मग असं करून शेवटी तो कृष्ण हे होऊन आता संपात झाला, आता जायला पाहिजे परत आपल्या ह्याच्यात, म्हणून म्हणून लक्ष्मीकडे जायला पाहिजे आता, म्हणून मग तो असा बसलेला असतो, असं पाय वर घेऊन असा. तर त्या तळपायावर एक त्याला डोळा असतो, असं म्हणतात की तिथे एक डोळ्यासारखा दिसतं आणि तो हरणाच्या डोळ्यासारखा दिसतो. तेव्हा तो एक शिकारी व्याघ्र हरिण समजून ते मारतो त्याला, पाय मारल्यावर ते मारतो आणि बघायला येतो तो कृष्ण असतो. मग तो खूप त्रास होतो त्याला. तो म्हणतो नाही ना, म्हणतो तुझी चूक नाही, ही नियतीच आहे, म्हणतो नियती आहे, तुझी चूक नाहीये, मला अवतार संपवायला हीच नियती होती. म्हणून तिथे त्यांनी कृष्णाने अवतार संपवलेला आहे. अवतार संपवतो तिथे तो. आणि म्हणजे कृष्णाने आयुष्यभर आपलं देवत्व दाखवलेलं आहे, पण अवतार संपवताना तो साध्या माणसासारखा गेला. रामाचं उलट आहे असं आहे. आणि मग तो जातो आणि मग तिथे कृष्ण अवतार संपतो. कृष्ण अवतार संपल्यानंतर मग द्वापर युग पण संपतं. आणि द्वापर युग संपता संपता कलियुग सुरू होता होता पुंडलिक दाखवलाय बघा. पुंडलिक आता विठोबाचा आहे ना, पुंडलिक आहे ना, तो पुंडलिक तो भक्त असतो त्याचा, विठोबा देवाचा, विष्णूचा भक्त असतो तो. विष्णू भक्त, नारायण विष्णूचा भयंकर नारायणाचा जप करत असतो. तेव्हा तो ती गोष्ट माहितीये सगळ्यांना की तो पुंडलिक येतो, तो येऊन कमरेवर हात ठेवून तिथे उभा राहतो. तेव्हा तो कृष्ण त्या रूपात येतो, विठोबाच्या रूपात येऊन तिथे उभा राहिला. अच्छा, म्हणजे त्याने अवतार संपवला तरी कलियुगामध्ये रक्षण करण्यासाठी कृष्ण तिथे विठोबाचं रूप घेऊन उभा आहे. मग ते तिथे उभा आहे, तो आता रक्षण करतोय सगळ्यांचं. आता एवढे आता ते तर खूप झाले पहिल्यांदा वारकरी तिथे, पुंडलिकामुळे सगळेजण तिकडे जायला लागले पुंडलिकाच्या दर. मग तेव्हा मग ते वर देतो, तुझ्या भक्तीला मी वर देतो. तो देव त्याला ते म्हणतात की माझं नाव घ्यायच्या अगोदर तुझं नाव घेतील देव, म्हणून पुंडलिक वरदे हारी विठ्ठल असं म्हणतात. विठ्ठल म्हणत नाहीत नुसतं, पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, म्हणजे देवाच्या अगोदर पुंडलिकाचं नाव घेतात. इतका भक्त असतो तो. तर मग ते सगळं आपल्याला आता माहितीच आहे पुंडलिकाचं ते सगळं. आता तर लाखो लोक जातात तिथे यात्रेला, मग ते अवतार झाल्यानंतर मग आता कलियुग आल्यानंतर हळूहळू कलियुगामध्ये द्वापर युगाचं देवत्वाचं हे संपत 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 आता असं म्हणतात की अजूनही बरेच हजारो वर्ष असतील अजूनही कलियुग. त्याच्यानंतर मग नाही मध्ये हे बौद्ध अवतार ते झाल्यानंतर बौद्ध अवतार या कलियुगामध्येच आहे. तो बौद्ध अवतार म्हणजे द्वापर युग संपल्यानंतरच बौद्ध अवतार आहे. बौद्ध अवतार जो आहे तो बौद्ध अवतार म्हणजे तो एक राजपुत्र आहे. त्याचं नाव गौतम असतं तेव्हा, म्हणून तो राजपुत्र असतो. त्याची आई त्याच्या वयात त्याचा जन्म दिल्यानंतर 7व्या दिवशी त्याची आई मरून जाते. आणि मग त्याला वाढवतात, राजपुत्र असतो त्याला काय पुष्कळ दाया असतात, हे असतात, दासी असतात, वाढवतात. पण तो फार उदास आणि अतिशय विरक्त असतो. मग त्याला तो राजा म्हणतो की हा असा आहे मुलगा, ह्याला कुठेही काही बाहेरचं काही दिसता कामा नये, वाईट काही दिसता कामा नये, म्हणून त्याला कुठेही सोडत नसतो. पण एक दिवशी तो जातो, त्याला एक माणूस मेलेला दिसतो, एक बाई असतो ती गरीब येते, असं सगळं त्याला दिसल्यानंतर त्याला भयंकर त्रास होतो. तो म्हणतो की काय आपण एवढं ऐश्वर्यात होतो, लोक आपले प्रजा ही अशी दुःखी आहे. म्हणून मग तो त्याचं लग्न करतात
लग्नानंतर त्याला मूल होतं. मग तो म्हणतो की माझी आई माझ्या 7व्या दिवशी म्हणून गेली. तसा तो 7व्या दिवशी त्याची बायको आणि मूल झोपलेले असतात त्यांना बघतो आणि निघून जातो कोणाला न सांगता. जाऊन तो असं म्हणतात की तो बनारसला पुढे काशीला तिकडे जाऊन एका वटवृक्षाखाली बसून तपश्चर्या. त्या वटवृक्षालाच आता ते हे करतात ना, ते पूजा वगैरे करतात वटवृक्ष तो. तेव्हा तिथे त्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त होऊन तो धर्म स्थापन करतो. धर्म स्थापन करतो म्हणजे कसं की शिकवण देतो तो. असं काय तुम्ही हे माझा धर्म स्वीकारा, तुम्ही माझ्या ह्याच्यात आहे असं नाही. एक त्या तो ती जी शिकवण तो देतो त्याचाच पुढे बुद्ध धर्म सुरू होतो त्याच्यापासून. पण तो लोकांना शिकवणूक देतो की तुम्ही कसं वागावं, कसं राहावं जगामध्ये. हे मरण हे सत्य आहे. तेव्हा तुम्ही म्हणताना तुमचं आयुष्य जे देवाने दिले ते कसं घालवावं सगळी शिकवण आता ते बुद्ध ते बुद्ध अवतार आहे तो अवतार तो. आणि मग त्याचा तो अवतार आपल्या बुद्ध धर्म सुरुवातीला आपल्यापेक्षाही तिबेट आणि चीनमध्ये वगैरे फार पसरला तिकडे ते लोक खूप गेले. आता परत तिथेही सुरू झाले आता. आणि मग सगळ्यात शेवटी म्हणजे कल्की म्हणतात की कल्की अवतार जो आहे तो कल्की अवतार तो असं सांगतात की दक्षिणेकडनं एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून तो येईल आणि तो जसा जसा पुढे जाईल तसं प्रलय होत जाईल. तो जसा येतो तसं प्रलय होत 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 पृथ्वी असं नष्ट होणार. म्हणजे कलियुग संपून जाणार तेव्हा अवतार धारण केल्याच संपून जाणार. असं म्हणतात. बघू तशी त्याची इच्छा. रामकृष्ण हरी.